योजनेसंदर्भात आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। 1500 रुपये आले तरी आले आम्हाला पैसे आले। आज सकाळीच आले 9 वाजता की आपल्या अकाउंटला 3000 रुपये जमा झाले म्हणून। आता लाडकी बहीण योजनेचे पैसे कालपासून जमा व्हायला सुरुवात झाली। महिलांमध्ये अत्यंत उत्साह वाढलेला आहे। काही महिलांना 3000 रुपयाचा मेसेज तर काही महिलांना फक्त 1500 रुपयाचा मेसेज आलेला आहे, तर काही महिलांना अजून 1 रुपये सुद्धा जमा झालेला नाही। तर त्यामध्ये अशा भरपूर महिला आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले पण बँकेकडून ते पैसे कट करण्यात आले आहेत। बहिणींना एक मोठा प्रश्न पडलेला आहे की आम्हाला आता 3000 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार। त्यावर आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं फक्त याच बहिणींच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार, बाकीच्या बहिणींच्या खात्यात फक्त 1500 रुपये प्रमाणे येणार आहे। काय म्हणाले आदित्यताई तटकरे तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता। मला आनंद आणि अभिमान आहे की जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास 2,52,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत। आदित्यताई तटकरे यांनी स्पष्टपणे माहिती दिली की आम्ही 2 हप्त्याचे पैसे जमा करणार आहोत। हा फेब्रुवारीचा हप्ता आणि हा मार्चचा हप्ता दोघां मिळून तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे। तर तुम्हाला आता फक्त 1500 रुपयाचा जरी मेसेज आला असेल, आतापर्यंत जर तुम्हाला फक्त 1500 रुपये जर आले असतील तर तुम्हाला आनंदाची एक बातमी देतो की तुम्हाला आणखीन एक मेसेज येणार आहे 1500 रुपयाचा। बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी की हा फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला भेटलेला आहे, 1500 रुपयाचा मेसेज आला असेल आणि मेसेज जर अजून आला नसेल तरी सुद्धा काळजी करू नका। तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च 2 महिन्याचे पैसे तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे आणि ज्यांना 1500 रुपये आले त्यांना 1500 रुपयाचा आणखीन एक मेसेज येणार आहे। ठीक आहे, पण यामध्ये काय काय प्रॉब्लेम आलेले आहे, कोणकोणत्या बँक खात्यात त्यांनी प्रॉब्लेम आलेले आहे, आता एक मोठी माहिती आपल्या समोर आलेली आहे की लाडकी बहीण योजनेसाठी एक खुशखबर भी आहे आणि एक सर्वात मोठी बॅड न्यूज सुद्धा आहे। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, अजून एक हप्ता वाटप होणार आहे। मार्च महिन्याचा तुम्हाला आता 3000 रुपये मिळणार आहे। एक सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला देऊन देतो की मार्च महिन्यापासून तुम्हाला आता 3000 रुपयाचा लाभ, आता हा मार्च महिन्यापासून तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ येणार आहे। म्हणजे तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे एकत्र तुमच्या खात्यात बँक खात्यात जमा होणार आहे। ही सर्वात आनंदाची बातमी। पण एक मोठी बातमी तुम्हाला देतो की लाडकी बहीण योजनेचा जर तुम्हाला अजून 1 रुपया सुद्धा आला नसेल तर तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येईल। 1500 रुपये आले असतील तर तुम्हाला 1500 रुपयाचा आणखीन एक मेसेज येणार आहे आणि जर आतापर्यंत तुम्हाला 1 रुपया सुद्धा भेटला नसेल तर 3000 रुपयाचा मेसेज तुम्हाला येणार आहे। ठीक आहे, ही मोठी बातमी आहे। आणि यावर काय म्हणाले आदित्यताई तटकरे, आज 9 जिल्ह्यात आणि फक्त या 12 बँकेतच पैसे वाटप होणार आहे। बघा ही सर्वात मोठी अपडेट आहे। आता तुम्हाला जो दुसरा हप्ता वाटप होणार आहे, जे पैसे तुम्हाला येणार आहे फक्त या 12 बँकेतच तुमचं खातं असेल तरच तुम्हाला दुसरा हप्ता वाटप होणार आहे। जर या 12 बँकेपैकी दुसऱ्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला 12 जिल्ह्यांपैकी जर वेगळं बँक असेल तर तुम्हाला पैसे दुसरा हप्ता तुम्हाला अजिबात दिला जाणार नाही। बघा पोस्टात खाते असेल तर एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे। बघा तुमचं अकाउंट जर आता पोस्ट बँकमध्ये असेल तर एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे। काही महिलांचे खाते डायरेक्ट बंद करण्याचा आदेश राज्य शासनाने दिलेला आहे। जर तुमचं अकाउंट या बँकेपैकी असेल तर तुमचं खातं डायरेक्ट बंद करण्याचा आदेश राज्य शासनाने दिलेला आहे। राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की तुमचं खातं जर या बँक अकाउंटमध्ये असेल तर तुमचं खातं डायरेक्ट कायमस्वरूपी बंद करण्याचा आदेश राज्य शासनाने दिलेला आहे। फक्त या 9 जिल्ह्यांमध्ये दुसरा हप्ता वाटप होणार आहे आणि या 12 बँकांची यादी आलेली आहे। या 12 बँकांपैकी तुमचं खातं असेल, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना या बँकेचं खातं दिलं असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील। आणि पोस्टात जर असेल तर एक मोठा प्रॉब्लेम आला आहे। तर तुम्हाला पोस्टामध्ये खातं असेल तर काय करावं लागेल ती माहिती मी तुम्हाला देतो। राज्य शासनाने 9 जिल्ह्यात आणि फक्त या 12 बँकेत पैसे वाटपचा आदेश देण्यात आला आहे आणि बहिणींचे जर या 12 बँक खाते असेल तरच 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। बघा या 12 बँकांपैकी खातं असेल तरच तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ दिला जाईल, अन्यथा तुम्हाला 3000 रुपयाचा लाभ मिळणार नाही। बघा काय माहिती काय आली आहे बघा। आता सर्वात मोठी माहिती 8व्या हप्त्या कठोर, बघा आता 8व्या हप्त्याची कठोर चौकशी होणार होती। म्हणजे आता जी 8वा हप्ता तुम्हाला वाटप होतोय फेब्रुवारीचा मार्चचा,
तर तुम्हाला आता त्याची कठोर चौकशी होणार होती, ती आता चौकशी थांबवली आहे. बघा, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ती चौकशी आता थांबलेली आहे. तुम्हाला घाबरायचे काही कारण नाही, ठीक आहे. पण बँकांची चौकशी सुरूच राहणार आहे. फक्त बँकांची चौकशी सुरू राहणार आहे. जी कठोर चौकशी होती ती आता बंद झाली आहे, पण बँकांमध्ये जी चौकशी होती ती चौकशी आता सुरूच राहणार आहे. ती चौकशी कसं सुरू होणार आहे, आता पोस्ट बँकमध्ये मोठा प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामध्ये एक मोठी चौकशी सुरू झालेली आहे. तुमचं अकाउंट जर पोस्ट बँकमध्ये असेल तर तुम्हाला काय करावं लागेल याची माहिती मी तुम्हाला देतो, आणि या बँकांपैकी तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, ठीक आहे. आता तुम्हाला जिल्ह्यांचे नावं सांगू शकतो, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे आणि कधी पैसे येणार आहे. बहिणींना आजपासून मेसेज येणार आहे, त्यामधून 3 विभाग मराठवाडा आणि विदर्भात 9 जिल्ह्यात दुसरा हप्ता वाटप होणार आहे. बघा, आता बहिणींना जे मेसेज येणार आहे या 3 विभागांपैकी मेसेज येणार आहे, त्यामध्ये मराठवाडा विदर्भात 9 जिल्ह्यात दुसरा हप्ता वाटप होणार आहे, ठीक आहे. तुम्हाला विदर्भाचे नावच पूर्ण सांगतो, तुम्हाला विभागाची नावं तुम्हाला देतो. त्यामधून मराठवाडा आणि विदर्भामध्ये आनंदाची बातमी आहे, या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा कार्यक्रम दुसरा जो हप्ता वाटप होणार आहे या जिल्ह्यांमधूनच सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे, ठीक आहे. तुम्हाला विभागांची नावं आता सर्वात प्रथम मी सांगू शकतो. बघा, आपल्याकडे 25 जिल्ह्यांची लिस्ट आलेली आहे. पहिला विभाग आहे नागपूर विभाग. जर तुम्ही नागपूर विभागमध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, दुसरा हप्ता 1500 रुपये, आणि जर एक बी हप्ता भेटला नसेल तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे. बघा, पहिला विभाग आहे नागपूर. नागपूरमध्ये पैसे जे वाटप होणार आहे ते स्वतः नागपूरला पैसे वाटप होणार आहे, वर्धामध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे, चंद्रपूरला पैसे वाटप होणार, भंडारामध्ये, गोंदियामध्ये, गडचिरोलीमध्ये, असं या 6 जिल्ह्यांमध्ये नागपूर विभागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे दुसरा हप्ता. आणि एक बी हप्ता भेटला नसेल तरी सुद्धा तुम्हाला मागचे सर्व हप्ते एकत्र मिळणार आहे. ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. बघा, आता ही बातमी आली आहे, हे नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर विभागामध्ये पैसे वाटप होत आहे. आता दुसरा विभाग आपण पाहू शकता. दुसरा जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभागमध्ये. नाशिक विभागामधून सर्वात प्रथम नाशिकला पैसे वाटप होणार आहे, त्यामध्ये नंदुरबारला, धुळ्याला, जळगावला आणि अहमदनगरला या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटप होणार आहे. दुसरा हप्ता वाटप होणार आहे. या जिल्ह्यांमधून राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, ठीक आहे. आता तिसरा विभाग आहे संभाजीनगर. मराठवाड्यामधून जर तुम्ही राहत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद या 8 जिल्ह्यांमध्ये सुद्धा पैसे वाटपचा कार्यक्रम दुसरा हप्ता वाटप होणार आहे. फक्त तुम्हाला माहिती देतो की या जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला 1500 रुपये, आता तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला आहे का 3000 रुपयाचा मेसेज आला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. शेवटचा विभाग आहे कोकण. कोकणमध्ये पाहू शकता तुम्ही ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपचा होणार आहे, ठीक आहे. आता या 6 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम तुम्हाला सांगू शकतो या 4 विभागांपैकी जर तुम्ही राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला पैसे येणं सुरू झालेलं असेल. पण या जिल्ह्यांमध्ये जरी तुम्ही राहत असाल जर तुमचं खातं या बँकेमध्ये नसेल तर तुम्हाला मेसेज येणार नाही. ते कोणकोणतं बँक आहे तुम्ही इथं स्क्रीनवरती पाहू शकता. इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, पण या प्रॉब्लेम दुरुस्तीमध्ये जर तुमचं लाडकी बहीण निवडीचा फॉर्म भरला असेल, जर 1500 रुपयाचा जर मेसेज आला असेल तर तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. पुढील 3 तासांमध्ये तुम्हाला 1500 रुपयाचा आणखीन एक मेसेज येणार आहे, ठीक आहे. आजच्या तुम्हाला 3000 रुपयाचा मेसेज येईल. पहिला 1500चा आला असेल तर दुसरा 1500 रुपयाचा एक येणार आहे. दुसरं स्टेट बँक ऑफ इंडिया, तिसरं युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, HDFC बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, ICICI बँक, ठीक आहे. या बँकेपैकी जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला एक मेसेज येणार आहे. तुम्हाला टोटल 3000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. या बँकेपैकी तुमचं खातं असणे गरजेचं आहे तरच तुम्हाला मेसेज येणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत तुम्हाला किती हप्ता भेटला आहे आणि हा हप्ता तुम्हाला 1500 रुपयाचा मेसेज आला का 3000 रुपयाचा आला ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.